ओके. सो लॉग इन हिअर करून ठेवू. जर गरज पडली तर यूज करता येईल. ओके ओके. सो AWS अकाउंट आपला लॉग इन झाला आहे. याच्यातला एक जो सर्व्हर आहे आपला वेब सर्व्हर, ज्यामध्ये आपण प्रॅक्टिस करतोय डॉकरची, तो इनेबल करून घेऊ. आणि येस, न्यू जो टॉपिक आपण बघतोय तो कोणता बघतोय? डॉकर डॉकर फाईल. ठीक आहे. तर डॉकर फाईलची बेसिक इन्फॉर्मेशन आपण ऑलरेडी बघितलेली आहे की डॉकर फाईल कशासाठी यूज करतोय. डॉकर फाईल का बरं यूज करायची आहे ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. सो लेट्स डिस्कस वन मोर टाइम टुडे. व्हॉट इज डॉकर फाईल? तर एक सिंपल, आपण आतापर्यंत जे काही कन्सेप्ट बघितला आहे डॉकर इमेजचा. सो डॉकर इमेज काय आहे? डॉकर इमेज ऍक्च्युली आपण यूज करतोय कशासाठी? तर एक कंटेनर क्रिएट करण्यासाठी, राईट? सो कंटेनर जो आपण क्रिएट करतोय, डॉकर इमेज ज्या आहेत अवेलेबल, त्या डॉकर हबवर कुणीतरी कधीतरी बनवलेल्या आहेत. हे आपण डिस्कस केलेलं आहे ऑलरेडी, राईट? अनम्यूट ठेवा तुम्ही. जो पण बोलू शकतो, मला फक्त रिस्पॉन्स देत चला. सो डॉकर फाईल मध्ये आपल्याला आता करायचं काय आहे, तर आपण एक सिंपल कॉन्फिगरेशन फाईल लिहिणार, ज्या फाईलमध्ये डिपेंडन्सीज आपल्याला ज्या आपल्या ॲक्च्युअल ॲप्लिकेशनमध्ये आवश्यक आहेत त्या गोष्टी आपण लिहिणार. आणि युजिंग दिस डॉकर फाईल वी कॅन बिल्ड अवर ओन डॉकर इमेज. ठीक आहे. आतापर्यंत आपण लोकांचे यूज केलेले आहेत ज्यांनी डॉकर हबवर ज्या सेव्ह करून ठेवलेल्या असणार आहे त्या इमेजेस आपण यूज करतोय. बट जर का एक ॲप्लिकेशन आपण एकदम स्क्रॅच पासून करतोय क्रिएट, आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये आपली ॲप्लिकेशन जर आपण एकदम स्क्रॅच पासून क्रिएट करतोय, तर त्या इमेजला क्रिएट करण्यासाठी, त्या त्या ॲप्लिकेशनला क्रिएट करण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या डिपेंडन्सीज आपण आधी लिहिणार एका फाईलमध्ये, आणि देन त्या फाईलला एक्झिक्यूट करून एक डॉकर इमेज क्रिएट करणार. ओके. सो येस, डॉकर फाईल इज नथिंग बट अ टेक्स्ट फाईल. ठीक आहे. डॉकर बिल्ड इमेज बाय रीडिंग द इन्स्ट्रक्शन्स फ्रॉम दी डॉकर फाईल. जेव्हा इमेज एक बिल्ड होते ती काय करते, तर ह्या डॉकर फाईल मधल्या सगळ्याच्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स ज्या पण आपण देणार त्या एक्झिक्यूट करतो. एक्झिक्यूट झाल्यानंतर त्यामध्ये जो काही आउटपुट असेल तो आउटपुट एका डॉकर इमेज मध्ये असणार. आणि नंतर ना जेव्हा तुम्ही कंटेनर क्रिएट करणार, सगळ्या ॲप्लिकेशन आणि डिपेंडन्सीज ॲक्टिव्ह होणार. तर डॉकर फाईल इज अ टेक्स्ट फाईल containing instructions for building your source code. The Docker file instruction syntax, you can see आपण instructions लिहितोय डॉकर फाईल मध्ये. आणि सर्वात पहिले म्हणजे सर्वात फर्स्ट मीन्स आधी काय लिहितोय आपण? फ्रॉम. फ्रॉम कशासाठी लिहिताय? तर फ्रॉम आपण लिहितोय बेस इमेज सेट करण्यासाठी. तर याच्या सोबत सोबत आपण एक एक्झाम्पल पण बघतोय. एक्झाम्पल आपण ऑलरेडी बघितलं होतं, बट लेट्स सी, आपण स्टार्टिंग पासून परत लिहू याला. ठीक आहे. सो काय म्हटलंय याली? फ्रॉम. फ्रॉम घ्यायचं आहे आपल्याला कशासाठी? तर बेस इमेज सेट करण्यासाठी. डॉकर फाईलचं नाव डॉकर फाईलच लिहावं लागणार आहे आपल्याला. कॅपिटल डी, त्याचा स्टार्टिंग पॉइंट कॅपिटल डी ने असला पाहिजे. डॉकर फाईल. नेक्स्ट काय लिहिणार इथे सर्वात आधी? फ्रॉम. फ्रॉम अँड देन बेस इमेज. बेस इमेज कशासाठी घेणार? एक तर ॲज अ प्लॅटफॉर्म घ्या. अदरवाईज प्लॅटफॉर्म इनसाइड इट मीन्स लाईक, एक टॉमकॅट जर आपल्याला यूज करायचं आहे किंवा एखादी अप्लिकेशन जर आपल्याला यूज करायची आहे आणि त्याच्यासाठी लागणारी जावा म्हणा, किंवा जर तो तुम्हाला उबंतूवर करायचा असेल किंवा एखाद्या छोट्या लिनक्स मशीनवर करायचा असेल अल्पाईन सारख्या, तर तो ॲज अ बेस इमेज तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. ठीक आहे.
सो येस, इथे आपण बेस इमेज सिलेक्ट करतोय कोणतं? उबंतू. आणि एखादा स्पेसिफिक व्हर्जन द्यायचा असेल तर व्हर्जन देऊ शकतो, 22.0, 20.04 या टाईप या साईजने. ठीक आहे. तर असं तुम्ही केलंय. एक बेस इमेज आपली असणार इथे उबंतू. देन आपण बघितलं होतं की काय करायचं आपल्याला, कमांड्स एक्झिक्यूट करायचे, काहीतरी आपल्याला इथे इन्स्टॉल करायचं. लेट्स कन्सिडर करा, आपण सर्वात आधी कमांड एक्झिक्यूट करतो कोणती उबंतू मध्ये? अनम्यूट ठेवा आणि बोला काहीच. sudo apt Install. update. राईट. तर आपण काय करणार इथे, sudo apt -get update या पद्धतीने कमांड एक्झिक्यूट करतोय. देन त्यानंतर काय करणार, हा वन मोर, आता यानंतर आपल्याला काहीतरी इन्स्टॉल करायचं आहे, तर परत एक कमांड आपण एक्झिक्यूट करून बघितली होती. क्लिअर. परत कमांड कोणती होती की इथे लेट्स कन्सिडर apt sudo Install Apache. sudo apt -get install apache 2 and then -y असं लिहिलेलं आहे. बट आता याला काय आपण काय केलं इथे, दोनदा रन यूज केलेला आहे. पण दोनदा रन यूज न करता तुम्ही इथे अँड असं आपण यूज करू शकता. ठीक आहे, म्हणजे लेंथ जी आहे तुमच्या कोडची ती कमी होईल. अँड यूज करून ही जी कमांड आहे ही डायरेक्टली इथे एका लाईन मध्ये तुम्ही लिहू शकता. तर तो कोड लेंथ कमी करायचा एक सिंटॅक्स असतो आपला, की शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिणे. कळलं? आता याने काय होईल, आपला अपाचे 2 इन्स्टॉल होईल. नेक्स्ट काय केलं होतं आपण, नेक्स्ट काय करायचं आहे आपल्याला? index.html फाईल कॉपी केली होती आपण. राईट. तर index.html फाईल सर्वात आधी आपल्या सिस्टम मध्ये असायला पाहिजे. करेक्ट. तर index.html ही फाईल आपल्या सिस्टम मध्ये अवेलेबल आहे. ही फाईल आता काय होणार, आपल्या डॉकर फाईल थ्रू एका कंटेनरच्या आतमध्ये कॉपी व्हायला पाहिजे. तर इथे आपण काय करणार, Copy कॉपीचा command. यूज केला होता. कॉपी म्हणजे सोर्स आणि डेस्टिनेशन द्यावी लागेल. तर सोर्स आहे आपला index.html आपल्या लोकल लॅपटॉप मधनं, index.html and then डेस्टिनेशन काय असेल, अपाचे 2 ची /var. कुठे पाठवायचं आहे ते आपल्याला इथे द्यावं लागेल कंटेनरच्या आतमध्ये, www and html. क्लिअर. आणि याच्या आतमध्ये असेल index.html. करेक्ट आहे. तर कॉपी होणार इथे. कॉपी झाल्यानंतर आपला रिक्वायरमेंट काय आहे की, आपला रिक्वायरमेंट असेल की आता ही अपाचे 2 ऍक्टिव्ह करणे. एकदम छोटं लिहू, याच्यानंतर आपण टॉमकॅटचं पण करून बघू की कशा पद्धतीने आपण ते काम करणार. आणि बेस म्हणजे काल एका कंटेनर मध्ये एकच अप्लिकेशन ठेवायची. ओके. एकदम बेसिक कन्सेप्ट आहे, एका कंटेनर मध्ये एकच अप्लिकेशन तुमची ऍक्टिव्ह असली पाहिजे. तो बेस्ट प्रोसेस असतो, बेस्ट वे असतो, कारण कन्फ्युजन राहणार नाही. दोन अप्लिकेशन, एक अप्लिकेशन चालू होती आहे, दुसरी अप्लिकेशन चालू होती आहे, असं क्रिटिकल कंडिशन्स तुम्ही फेस करणार नाही. सो एका कंटेनर मध्ये एकच इमेज तुम्ही यूज करा, एकच अप्लिकेशन रन करा. नेक्स्ट इथे काय असणार, कॉपी झाल्यानंतर दुसरा काय कन्सेप्ट असतो आपला, सर दुसरा आपण जावा इन्स्टॉल केलं होतं वाटतं. जावा इन्स्टॉल केलं होतं. बट आता जर आपल्याला फक्त अपाचे करायचं असेल, अपाचे 2 इन्स्टॉल करायचं असेल, तर इनफ आहे या 2 3 4 कमांड्स. Yes, sir. Sir, expose 80. येस, एक्सपोज. सो इथे एक्सपोज यूज करावं लागेल. अँड देन एक्सपोज पोर्ट नंबर काय असतो याचा, 80. सो इनफ आपण एक्सपोज यूज करतोय, कशासाठी करतोय तर कंटेनर पोर्ट आपण इथे सेट करतोय 80 पोर्ट नंबर. नेक्स्ट नेक्स्ट काय करणार इथे, सीएमडी यूज करणार. सीएमडी, आता सीएमडी काय असेल, तर सीएमडी असते एक्झिक्युटेबल कमांड. ह्या अप्लिकेशनला रन करण्यासाठी जी कमांड आपल्याला यूज करायची आहे ते इथे यूज करावी लागेल. कळलं?
सो जस्ट अ सेकंड आपण चेक करू अपाचे 2 साठी. आय थिंक अपाचे 2 CTL असं कमांड आहे. सो जस्ट टू मेक शुअर आय नीड टू चेक. ओके. सो यस, इथे जे आहे अपाचे 2 CTL. आता तर सर हे तुम्ही कसं एक्झिक्यूट चेक करताय? तर सिम्पली आपला जो इन्स्टन्स असतो इथे चेक करायचं. आपल्या इन्स्टन्स मध्ये जे अपाचे 2 अवेलेबल आहे या इन्स्टन्स मध्ये जाऊन त्याचं काय करणार? स्टेटस चेक करणार. काय चेक करायचं आपल्याला? स्टेटस चेक करायचं. तिथे तुम्हाला दिसेल एक कमांड रनिंग कंडिशन मध्ये. ती कमांड ऍक्च्युली तुमची इथे यूज करायची आहे तुम्हाला इन अ CMD. कारण इथे काय होणार आहे, सिस्टम कंटेनर असतो आपला लाईट वेट. लाईट वेट कंटेनर मध्ये सिस्टम CTL ही कमांड तर चालणार नाही. सिस्टम CTL स्टार्ट अपाचे 2 असं लिहू शकणार का आपण? असं काही करू शकणार का कंटेनरच्या आतमध्ये? नाही करू शकणार. कारण तो एक लाईट वेट असतो, त्याच्यामध्ये तेवढ्या डिपेंडन्सीज आणि लायब्ररीज नसतात की पूर्ण कमांड चालेल. LL आणि विम एडिटर्स वगैरे पण तिथे चालत नाहीत. आपण ऑलरेडी त्याबद्दल डेमो बघितलेला आहे, राईट? सो इथे जे असेल काय असेल तर लेट मी शो यू. आपला रनिंग मध्ये आहे आणि यामध्ये अपाचे 2 पण इन्स्टॉल्ड आहे. सो वी विल चेक. अपाचे 2 आहे ना यामध्ये? हा, आपण एकदा इन्स्टॉल केलेला होता तेवढं मला आठवत आहे. ओके, तर हे थोडं वेगळं कंटेंट आहे. सो लिव्ह इट. Let me take an SSH. I'll show you what actually I'm going to take in the CMD. So CMD आहे काय ऍक्च्युली? तर सर्व्हिस स्टार्ट करण्यासाठी लागणारी कमांड इथे असेल, एक्झिक्युटेबल कमांड. आणि ती काय घ्यायची आहे, कारण सिस्टम CTL तर चालणार नाही, ते मी तुम्हाला शो करतोय. आणि तुमचा टास्क असतो की डॉकर फाईल तुम्ही लिहिताय, पण ती डॉकर फाईल एकदम व्हॅलिड असली पाहिजे. व्हॅलिड इन द सेन्स की तुम्ही रिपीटेडली कमांड यूज नको करायला. जसं इथे आपण आता रिपीटेड कमांड यूज करतोय, रन, परत एकदा रन यूज केलाय. तर हे परत यूज न करता तुम्ही सिम्पली इथे अँड यूज करून एका रन कमांड मध्ये ह्या दोन्ही कमांड्स एक्झिक्यूट करू शकता. ठीक आहे. आणखी एक टास्क असतो की आता इथे काय असणार, साईज. डॉकर इमेज जी आपली क्रिएट होती त्या डॉकर इमेजचा साईज मॅटर करतो. येस, सर एक विचारायचं होतं. बोला. आपण मल्टिपल डॉकर फाईल क्रिएट करतोय आता, तर डॉकर फाईलच्या एंडला जर आपण नंबरिंग दिलं तर ती नाही फाईल होत, रन होऊ शकते का? नाही होत. देऊ शकतो ओके सर. आपण, पण डॉकर फाईल तो रिकॉग्नाइज करत नाही. ओके सर. ठीक आहे, आधी हे कन्सेप्ट बघू आपण छोटे छोटे, नंतर ना त्या गोष्टींवर पण अजून आपण डिस्कस करू. ठीक आहे. तर इथे मला जे सांगायचं आहे, SSH-i ID_RSA next IP address ubuntu @IP enter. So here it is. What? अच्छा, ओके. याला हा IP हा नाही आहे, वेब बॅच 19 वाला आहे तो. हा माझ्या सिस्टम मधून होईल. Batch 19. So let me open here. Okay, so SSH-i
batch 19.pem ubuntu @ip address enter. सो इथे मिळेल आपल्याला ऍक्सेस, कारण की वेगळी आहे याला. सो हिअर वी आर हॅव्हिंग आवर उबंतू. सो सिंपल तुम्हाला काय चेक करायचं आहे, इथे अपाचे 2 इन्स्टॉल्ड आहे की नाही आहे ते चेक करायचं आहे. तो सिस्टम ctl स्टेटस अपाचे 2 राईट. आणि इथे काय दिसतंय तुम्हाला, ऍक्टिव्ह मोड मध्ये दिसतंय. तर इथे बघा, इथे दाखवत आहे का तो, ते दिसायला पाहिजे. ठीक आहे. सी इकडे बघा, इथे कोणती कमांड तो एक्झिक्यूट करतोय अपाचे 2 ला स्टार्ट करण्यासाठी, तर अपाचे 2 -k स्टार्ट. दीज आर दी कमांड्स इट्स युजिंग टू स्टार्ट अवर अप्लिकेशन, अपाचे 2 अप्लिकेशन. बट आपल्याला इथे काय पाहिजे, सिस्टम सीटीएल पाहिजे. हा HTTPD सर्व्हर आहे, ठीक आहे. तर ह्या सिस्टम सीटीएल तर आपल्या कंटेनरच्या आतमध्ये चालणार नाही, तर इथे आपण यूज करतो सिस्टम सीटीएल कंटेनर साठी. कंटेनर मध्ये अपाचे 2 ला स्टार्ट करण्यासाठी एक कमांड यूज केली जाते, ती म्हणजे अपाचे सीटीएल. अपाचे सीटीएल इथे तर अपाचे 2-k स्टार्ट असं लिहिलेलं आहे, बट येस इनसाइड दी कंटेनर आपण लिहितो अपाचे 2 सीटीएल. जेव्हा आपण HTTP बघितलं असताना, HTTP मध्ये बरोबर इथे HTTPD -d फोरग्राउंड असं लिहिलेलं असते. तर इथे आपण लिहू अपाचे 2 CTL. ही एक कमांड असते जी ऍक्च्युली तुमची बॅकग्राऊंड मध्ये रन होते. हे हे जे इथे दिसतंय आपल्याला अपाचे 2-k स्टार्ट, हे ऍक्च्युली आहे तुमचं अपाचे 2 CTL. अँड देन यामध्ये याला आपल्याला बॅकग्राऊंड मध्ये पाठवायचं असतं, फोरग्राउंड टू बॅकग्राऊंड. सो इथे सिम्पली काय करणार, आपण कॉमा देणार. जस्ट अ सेकंड, लेट मी कनेक्ट माय चार्जर. ओके. सो याला स्टार्ट करायचं आहे इन द बॅकग्राऊंड. सो सिम्पली इथे देणार आपण -d. तो द्यायचा असतो कॅपिटल मध्ये. अँड देन अगेन आपल्याला याला कुठून बॅकग्राऊंड मध्ये पाठवायचं आहे ते सांगायचं आहे. तर फोरग्राऊंड मध्ये असेल, फोरग्राऊंड मधून बॅकग्राऊंड मध्ये पाठव, या पद्धतीने लिहितो आपण. आणि हे मी माझ्या मनाने लिहित नाहीये, हे ऑलरेडी डॉक्युमेंटेशन्स मध्ये अवेलेबल आहेत. काय असेल, ग्राउंडची, राईट दिस. ठीक आहे. मे बी इन वन ऑफ माय स्टिकी नोट मध्ये डॉकर फाईल असेल. आय विल शो यू समथिंग. हा, ही HTTPD साठी आहे. सो HTTPD तुम्ही डायरेक्टली यूज करू शकता फ्रॉम CentOS. दुसरं काही आहे का, लेट मी शो यू. नो. 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 ओके, नो वरी, आपण स्क्रॅच पासून बघतोय. तर बघा, इथे सिम्पली अपाचे 2 इन्स्टॉल करायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही काम करणार आणि तुमचं काम इथे होऊन जाईल. यामध्ये एक्स्ट्रा काहीही एफर्ट्स लावायची गरज नाहीये. या 4-5 कमांड्स मध्ये काम होऊन जाईल. जसं मी तुम्हाला सांगितलं की हे परत परत न लिहिता तुम्ही याला एकाच लाईन मध्ये कंटिन्यू करू शकता. बट फक्त तुम्हाला माहिती आहे, ऑप्शन्स ऑलरेडी माहिती आहे. अँड यूज करतो आणि सेमीकोलन वगैरे यूज करतो, स्लॅश देतो. सो यू कॅन डू दॅट. आता हे सिम्पलची एक आपली जावा आपली फाईल बनलेली आहे. कशाची, डॉकर फाईल. तर याला आपण टेस्ट करू शकतो. रेपॉझिटरी आपली ऑलरेडी अवेलेबल आहे. काय असेल, एक इमेज क्रिएट होणार ज्यामध्ये अपाचे 2 ऑलरेडी इन्स्टॉल्ड असेल आणि index.html जी आहे आपली ही फाईल त्यामध्ये कॉपीड असेल. जेव्हा आपण कंटेनर क्रिएट करू तर आपल्याला काय मिळणार त्या कंटेनर मध्ये, दिस कंटेंट. ओके. सो काय काय येणार इथे, git add. यानंतर आपण लगेच टॉमकॅटचा करून बघू. मला फक्त सिंपल वेने तुम्हाला सांगायचं आहे, तो त्यासाठी
एकदम बेसिक एक्झाम्पल. नेक्स्ट, git commit -m apache create apache 2 image, enter, git push origin main. आपल्याकडे एक इन्स्टन्स आहे म्हणून आपण ह्याचा यूज करतोय, बट जर का तुमच्याकडे इन्स्टन्स नाही आहे आणि तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे ज्याचा तुम्ही यूज करू शकता. तो ऑनलाईन प्लॅटफॉर्म म्हणजे किलर कोडा. आणि यस, आणखी डिफरंट प्लॅटफॉर्म अवेलेबल असेल, बट मला तुम्हाला जो सांगायचा आहे किलर कोडा सांगायचा आहे. यावर तुम्ही डॉकर आणि कुबरनेटिसची प्रॅक्टिस करू शकता. असं म्हणायचं नाही की सर माझ्याकडे इन्स्टन्स अवेलेबल नाही आहे, माझा AWS अकाउंट चालत नाहीये. हे रिझन्स मला पाहिजेच नाही. इवन उबंतू लिनक्स मशीन मध्ये पण तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे. तर काय करतोय आपण, किलर कोडा ऍप्लिकेशन यूज करतोय. ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला दिसेल प्लेग्राऊंड. प्लेग्राऊंड मध्ये यायचंय, दोन ऑप्शन्स असेल उबंतू आणि कुबरनेटिस 1.34. सो याला ओपन करू किंवा उबंतूला ओपन करू, दोघांनाही यूज करू शकता तुम्ही. सो लेट मी गो विथ कुबरनेटिस 1. आणि यामध्ये काय असेल तर तुमचं डॉकर इन्स्टॉल्ड असतं ऑटोमॅटिक. उबंतू यूज करा. उबंतूची मशीन जर तुम्ही यूज केली तर तिथे पण चेक करायचं डॉकर इन्स्टॉल्ड आहे की नाही. कसं चेक करतात, यू ऑलरेडी नो, systemctl status docker. करेक्ट. लेट मी इन्क्रीज द साईज. आणि हा 60 मिनिटचा सेशन असतो. 60 मिनिट पर्यंत तुम्ही पूर्ण प्रॅक्टिस करू शकता. आय आय थिंक मी तुम्हाला सांगितलेलं आहे, नसेल सांगितलं तर आता तुम्ही बघून घ्या. 60 सेकंड्स, सॉरी 60 मिनिट पर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. जर 60 मिनिट पर्यंत जे काही प्रॅक्टिस करणार, जो काही डेटा इथे असेल तुमचा, तो सगळा डेटा 60 मिनिट नंतर रिफ्रेश होतो. तो तुम्हाला मिळणार नाही. सो बेटर आहे की तुम्ही काय करा, तुमच्या रेपॉझिटरी वरून काम करा, जसं की इथे आपण करणार. डॉकर systemctl डॉकर इन्स्टॉल्ड आहे की नाही चेक करा. डॉकर वर्जन हायफन वर्जन जरी यूज केला तरी मिळेल तुम्हाला. सी, डॉकर अवेलेबल असतो इथे. तर इथे तुम्ही सिम्पली डॉकर फाईल क्रिएट करून रन करून बघू शकता. इमेजेस पण क्रिएट होतील, सगळ्या गोष्टी डॉकरच्या सगळ्या गोष्टी इथे तुम्ही करून चेक करू शकता. आणि समोर कुबरनेटिस यूज करणार तर कुबरनेटिस सुद्धा इथे तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल. सो प्लॅटफॉर्म चांगला आहे, अभ्यास होईल सर्वांचा. आवाज येतोय? हॅलो. Yes, sir. येस सर. ओके. सो असं मला रिझन्स द्यायची नाही सर माझं AWS अकाउंट बॅन हे झालंय, सस्पेंड झालंय किंवा चालत नाहीये, माझ्याकडे मशीन्स नाहीये, असं काहीही मला रिझन्स नको. पूर्ण प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. हा एक आहे आपल्याकडे प्लॅटफॉर्म अवेलेबल, KTS म्हणून आहे, KTS प्ले म्हणून पण आहे. ऑनलाईन मध्ये प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत. सो यू नो नीड टू हॅव एनी AWS अकाउंट अँड इन्स्टन्स टू प्रॅक्टिस फॉर दॅट. क्लिअर? सो काय करतोय आपण, आपली डॉकर फाईल इथे सुद्धा आपण करून, मी तुम्हाला करून दाखवतो. गिट क्लोन करायचं, आपली रिपॉझिटरी क्लोन करायची. आपली रिपॉझिटरी कुठे आहे? सो इकडे रिपॉझिटरी क्लीन ओपन करा. रिपॉझिटरी घ्या तुमची. दिस वन, कॉपी. प्रॅक्टिस कशी करायची किलर कोडावर ते दाखवतोय मी तुम्हाला, तो प्रॉपर काम करेल. हा, होऊ शकते थोडंफार डिपेंडेन्सीज मध्ये. आता ही इमेज आपण क्रिएट केलेली तर नाही आहे, डॉकर वगैरे सगळे इन्स्टॉलेशन करून ठेवलेलं आहे, किलर कोडाने करून ठेवलं आहे, तर मे बी तिथे डिफरन्सेस असतील. जसं तुम्ही प्रॅक्टिस करणार तुम्हाला कळेल ते. सो गिट क्लोन, बघा क्लोन झालं लगेच. सो cd बॅच, बॅच मध्ये आपल्याकडे असेल डॉकर, इथे जाणार आणि इथे आपल्याकडे अवेलेबल आहे डॉकर फाईल आणि index.html. सो कमांड कोणती यूज करायची आहे आता डॉकर फाईल एक्झिक्यूट करण्यासाठी, तर डॉकर
डॉकर बिल्ड डॉट. हायफन टी यूज करतो आपण टॅग देण्यासाठी. तर मी याला टॉम अंडरस्कोर V1 असं एक सिम्पलसा टॅग देतोय. टॉम V1. टॉम नाही असताना इथे माय अपाचे असं लिहू. ठीक आहे. माय अपाचे V1 अँड देन सिम्पली डॉट देणार. अदरवाइज मी सिम्पल डॉकर फाईलचं नाव देणार. बट मी डॉट देतोय, तो चेक करेल डॉकर फाईल इथेच आहे आणि index.html सुद्धा इथेच अवेलेबल आहे. एंटर. सो सेंडिंग बिल्ड टू डॉकर, पुलिंग इमेज, sudo not found. ओके, sudo एक्स्ट्रा यूज करून टाकलाय आपण. सो चेंज इट. ठीक आहे, चेंज इट. sudo काढून घेऊ आपण इथनं. sudo ची गरज नाहीये बोलतोय. ओके, डू इट फास्ट. ऍड. कमिट मेसेजेस जर तुम्हाला चेंज करायचे असेल तर तुम्ही करू शकता. मी जस्ट टू मेक काय म्हणतात त्याला फास्ट थोडंसं करायसाठी मी सेम कमेंट ठेवतोय. यू कॅन डू द सेम थिंग्स. ओके, झालंय. सिम्पली इथे काय करणार मी आता, गेट पुल. बघा काही डिफरन्स नाही आहे. जसं तुम्ही AWS इन्स्टन्स यूज करताय तसंच याला आपण यूज करू शकता, जस्ट फॉर प्रॅक्टिस पर्पस. गिट पुल ओरिजिन मेन. आणि आता हा डेटा आपला जाणार पण नाही कारण आपण रेपॉझिटरी यूज करतोय. बट इफ इन केस तुम्ही इथे बेस लेवलवर काम करताय, रेपॉझिटरी यूज करत नाही आहे, इथल्या इथेच डॉकर फाईल वगैरे क्रिएट करताय, तर तुमचा डेटा एका तासानंतर जाईल. आणि जेव्हा रिफ्रेश करणार तुम्हाला तर न्यू मशीन पुन्हा मिळेल, एका तासासाठीच मिळेल. बट तिथे तुमचा पुराणा डेटा राहणार नाही. आणि जर तुम्हाला फाईल्स वगैरे लिहायचे आहे तर तो सुविधा पण इथे त्याने दिलेली आहे, एडिटर्स म्हणून. ती सुविधा पण याने इथे दिलेली आहे. एडिटर्स वर क्लिक करायचं. एकदम विज्युअल स्टुडिओ जो आपण यूज करतोय ना इथे, हा जो एन्व्हायरमेंट आहे, हा एन्व्हायरमेंट तो इथे देतो फाईल्स वगैरे लिहायसाठी. बघा बॅच 15 मध्ये डॉकर, डॉकर मध्ये डॉकर फाईल. सी आलाय. इथे तुम्ही एडिट करा, इथे तर तुम्ही कमिट करा. कमिटचं ऑप्शन दिलेलं आहे किंवा इथून आपण गिट कमिट सुद्धा करू शकतो. सो हा ऑप्शन पण अवेलेबल आहे. इथल्या इथे फाईल तुम्ही लिहू शकता. बट मेक शुअर काय करायचं, तुम्ही एक तासाच्या आधी त्याला सेव्ह करून ठेवा आपल्या रेपॉझिटरीमध्ये. सो फुल कंटेंट डॉकर बिल्ड, लेट्स चेंज द नेम. अपाचे 2 आहे, V2 करतो याला. सी इट्स वर्किंग. तर प्रत्येक स्टेज इथे परफॉर्म होईल आणि देन त्यानंतर तुमची एक स्वतःची डॉकर इमेज क्रिएट होईल, ज्यामध्ये तुमची स्वतःची एक अप्लिकेशन रनिंग असेल. अरे हे काय दिलेलं आहे त्यांनी. ओके, इथे काय इश्यू केलाय याने, इकडे चेक करू बघू आपण. CD हा जेव्हा आपण उबंतू यूज करतो ना, तर हा इश्यू तुमचा जेन्युइन इश्यू आहे. कुठे गेला तो, हा इश्यू तुमचा जेन्युइन इश्यू आहे, तो एक्झिक्यूट करत नाहीये. डॉकर इमेजेस उबंतूची मशीन तो घेऊन आलाय, बट याला बघा ही परफॉर्म नाही केली आहे त्याने पूर्ण, मध्येच त्याने स्टॉप केलाय. तो जॉग्राफिक लोकेशन मागतोय आपल्याला.
यामध्ये कॅचे बहुतेक आपल्याला यूज करावं लागतं. लेट मी चेक लेटर. यावर चेक करून बघू एकदा. सेम जर इश्यू आला तर आपण त्या फाईलमध्ये चेंजेस करू. सो cd कुठे होतं आपलं ते sudo -i करावं लागेल. ls इथे batch 15 docker and then just git pull origin main. Okay, it's available and then simply docker images मध्ये चेक करा काय दिसतंय आपल्याकडे. टॉम v1 v2 हे आपलं काल क्रिएट झालेलं होतं, बट इग्नोर इट नाव. आपण दुसरं नाव देऊ, docker build -t, t for tag, my app v1 and then dot enter. उबंतूची मशीन नाही आहे हा इथे. उबंतूची मशीन दिसतीये का इथे, अपाचे 2 वाली दिसतीये. पण इथे आता ते इमेज तो इन्स्टॉल करेल. 20 वाली जे आपण टॅग दिलेला आहे 20.04. तो कधी कधी काय होतं, मे बी आपला हा जो टॅग आहे हा पण प्रॉब्लेम असू शकतो. मे बी ही डॉकर इमेज जे फ्रॉम मध्ये आपण घेतोय बेस इमेज ती काम करत नसेल. त्यासाठी पण येस ते बघा इथे दिलेलं आहे आणि सेम इश्यू. सर तिथं 9 टाकलं तर काय होईल? कुठे आपला जो नंबर 9 इंडियन होतं. कुठे इथे नाही घेत आहे तू कुठलाच टाईप करून बघितलंय मी, नाही घेत आहे. ठीक आहे. ओके, सो सिम्पली काही चेंजेस करून बघू आपण. एक छोटासा इश्यू आहे यामध्ये. अपाचे 2 मध्ये आपल्याला एक थोडासा एक एन्व्हायरमेंट ऍड करावा लागेल, जो ऍज पर मला थोडा आठवतो. हा जेन्युइन आहे, हा इश्यू येतो. इंटरॅक्टिव्ह मोडचा काहीतरी प्रॉब्लेम असतो यामध्ये. तर एक काम करू आपण, इंटरॅक्टिव्ह आठवत आहे मला. लेट मी चेक. काय असते ते इंटरॅक्टिव्ह env in docker file for ubuntu base machine. ट्वेंटी टू पॉईंट घेतलाय, 22 पॉईंट घेतला असेल. राईट, यांनी दिलेला आहे. सो बघा, हा जो एन्व्हायरमेंट आहे हा एन्व्हायरमेंट आपल्याला यूज करायचा असतो टू अवॉइड दिस इश्यू इन अवर अप्लिकेशन. सो सिम्पली सेट करा हा एक एन्व्हायरमेंट. बस एक एन्व्हायरमेंट कशासाठी env यूज कशासाठी करतो आपण, तर की आणि व्हॅल्यू फॉर्म मध्ये आपण व्हॅल्यू देतो इथे. तर हा एक व्हेरिएबल पास करायचा आहे, debian अंडरस्कोर फ्रंट एंड इक्वल्स टू नॉन इंटरॅक्टिव्ह. तर हे जे फ्रंट एंड मध्ये आपल्याला पास करतोय ना, आता जो आपल्याला इथे मेसेज दिलेला त्यांनी फ्रंट एंड मध्ये आणि आपला टर्मिनल ऑक्युपाईड केला, त्यासमोर तो वर्क करतो का? त्यासमोर त्यांनी वर्क केलंच नाहीये. तर तो जो इश्यू आपल्याला रिझॉल्व्ह करायचा आहे, त्याला तो पूर्ण प्रोसेस बॅकग्राऊंड मध्ये करावा ही आपली इच्छा आहे. त्यासाठी आपण काय करणार, हाय आहे डेबियन अंडरस्कोर नॉन इंटरॅक्टिव्ह एक आपल्याला पास करणे आवश्यक आहे, तेव्हा तो काम करेल. ठीक आहे, सो लेट्स डू इट नाव. आता होईल आपलं काम.
उबंतू जेव्हा तुम्ही यूज करताय तेव्हा हा यूज करायचा, बाकी दुसऱ्या ठिकाणी यूज होईलच असं नाहीये. Commit. So let's check env added, enter, push it, and now you can test it in both लोकेशन. हा आपला मशीन आहे, इथे पण टेस्ट करू शकता, किंवा आपण आता डॉकर फाईलवर इथे बघतोय, इथे सुद्धा तुम्हाला ते ट्राय करता येईल. हा टॅग देत नाहीये, म्हणजेच आपली ऍप्लिकेशन रन नाही झाली आहे. आणि हा जो मेसेज आला आहे इथे, हा मेसेज फोरग्राऊंड मध्ये स्टक करतोय आणि then त्या समोर जात नाहीये, तर त्यासाठी आपण एन्व्हायरमेंट ऍड केलंय. सो जस्ट टेक दी कंटेंट, पुल right, and now you try with the v3, enter. Now you can see it's working. Let's see if any other issues we face, or it will complete. Okay, great. See, आपली डॉकर इमेज एक क्रिएट झाली आहे. डॉकर इमेज क्रिएट झाली आहे माय अपाचे 2 and v3. आता हा इमेज तुम्ही यूज करू शकता तुमच्या ऍप्लिकेशन. आता याचा क्रिएट करू शकता. डॉकर रन, या इमेज वरून आता तुम्ही तुमचं ऍप्लिकेशन क्रिएट ऍज अ कंटेनर रन करू शकता. गुड आहे ना? -p, कुठला पोर्ट नंबर होता? 80 पोर्ट नंबर. कुठे फॉरवर्ड होईल? 80 वर फॉरवर्ड होईल. आणि देन त्यानंतर आपल्या इमेजचं नाव माय अपाचे 2, सॉरी v3, एंटर. डॉकर ps. सी, आपला अपाचे 2ctl कमांड वर्क करतोय इथे. अपाचे 2ctl कमांड वर्क करतोय, म्हणजेच आपला जो कंटेनर आहे आता रनिंग कंडिशन मध्ये आहे. आणि याला जर टेस्ट करायचं असेल तर मी तुम्हाला सांगितलंय काय करतो आपण. डॉकर इन्स्पेक्ट कमांड, इन्स्पेक्ट, आणि कंटेनरचा आयडी द्या df2ee, एंटर, कर्ल 172.17.0.2. check करा. Here you can see the same file from our local machine. Hello, this is docker file configuration. आपल्या सिस्टम मध्ये आपण तीच फाईल यूज केलेली आहे. सो कॉपी प्रॉपरली वर्क झालेला आहे असं कन्सिडर करा. आणि ह्या पूर्ण कमांड्स एक्झिक्यूट झाल्या आहेत आणि तुमचा सिस्टम तुमची ऍप्लिकेशन तुम्ही प्रॉपरली कंटेनर मध्ये होस्ट केली आहे. तर हे समजलं, छोटस एकदम बेसिक सी डॉकर फाईल समजली. से गाइज. Yes, sir. Yes, sir. ओके, गुड. Yes, sir. सो या पद्धतीने काय करणार तुम्ही, स्वतःचा एक डॉकर इमेज क्रिएट करणार युजिंग डॉकर फाईल. आणि काय फ्लो असतो तर आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. कशामध्ये? त्या डायग्राम मध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की होते काय यामध्ये. तर एक डॉकर फाईल वरून तुम्ही डॉकर इमेज क्रिएट करणार. ही इमेज आता तुम्ही डायरेक्टली हब मध्ये सेव्ह करू शकता. बट येस, वी आर वर्किंग ऑन इट. we want to try creating containers. सो ते आपल्या सिस्टम मध्ये अवेलेबल आहे. बट आता ह्या इमेजला तुम्हाला जर डॉकर हब मध्ये स्टोअर करायचं असेल तर कमांड कोणती यूज करणार तुम्ही? बोला, कमांड कोणती यूज करणार जर डॉकर हब मध्ये पाठवायची असेल तर? Docker push. डॉकर पुशच्या आधी आपल्याला याचं नाव चेंज करावं लागेल. डॉकर टॅग कमांडचा यूज करावं लागेल. टॅग कमांडचा यूज करून आपल्या डॉकर हब मध्ये जो आपला अकाउंट आणि देन त्याच्यात रेपोजिटरी देन टॅग, या पद्धतीने नाव द्यावं लागेल ना. आधी प्रॉपर नेमिंग करावं लागेल, देन आपण पुश कमांड यूज करू शकतो. सो यू कॅन डू दॅट डायरेक्टली.
अदरवाईज इथे अगेन आपल्याला काही चेंजेस करायचे असेल कंटेनर क्रिएट करून अगेन त्याला काही मॉडिफिकेशन करायचं असेल तर ते करू शकता अँड देन त्याला कमिट करून तुम्ही सिम्पली कंटेनर इमेज मध्ये अगेन कन्वर्ट करू शकता. तर हा कम्प्लीट प्रोसेस तुम्हाला अंडरस्टूड झालेला आहे का ते सांगा. येस सर. ओके, सो ठीक आहे. आपण आणखी एक डॉकर फाईलचं एक्झाम्पल घेऊ. ही फाईल आपली यूज झालेली आहे, कंटेनर आपला वर्क करतोय. हा आता तुम्हाला इंटरनेट वरून जर एक्सेस करून बघायचं असेल तर ते पण मी सांगतो इथे. हा आहे आपला किलर कोड. इथे आपला कंटेनर रनिंग मध्ये आहे आणि याला जर तुम्हाला इंटरनेट वरून चेक करायचं असेल तर इथे ऑप्शन असतो ट्रॅफिक पोर्ट, याला क्लिक करायचं. ठीक आहे. हा काय करतो, एक एंड पॉइंट क्रिएट करतो आणि तो तुम्हाला इंटरनेटवर ऍक्सेस करून दाखवतो तुमचा कंटेनर. तर 80 पोर्ट नंबर आहे आपल्या कंटेनरला. कोणत्या पोर्टवर फॉरवर्ड केलाय तुम्ही, तर 80 वर फॉरवर्ड केलाय. तर हा कन्सिडर करा तुम्ही सिक्युरिटी ग्रुप सारखं काम करताय आणि याला ऍक्सेस वर बटन दाबायची. तुम्ही तुमचा कंटेनर ऍक्सेस करू शकता ऑनलाईन 80 पोर्ट नंबरवर. सी, हेलो दिस इज अ डॉकर फाईल कॉन्फिगरेशन. म्हणजे हा सिम्पली कसा काम करतोय, तुमच्या इन्स्टन्स सारखा काम करतोय. तो तुम्हाला ऍक्सेस करून पण दाखवतोय, पब्लिकली तुम्ही ऍक्सेस करू शकता असं सांगतोय. सी, आपण काय करतो, तो इकडे पब्लिक आयपी हिट करून बघायचो ना आणि पोर्ट नंबर द्यायचो, तेवढंच येते. बट इथे 80 80 80 80 हे दोनच पोर्ट नंबर आपल्याला इथे करता येतात आणि कुठलाही पोर्ट नंबर असू दे इथे मेन्शन करायचा 1 2 3 4 4 5 6 जो पण तुम्ही त्याला एक्सपोज केला, सॉरी काय करतात त्याला फॉरवर्ड केलं असेल, ज्या पोर्ट नंबरवर पण तुम्ही फॉरवर्ड केलं असेल तो पोर्ट नंबर इथे टाकायचा आणि ऍक्सेस करून बघायचा. खूप सिंपल आहे. क्लिअर? ओके, सो आता लिहू आपण टॉमकॅट साठी एक फाईल. टॉमकॅट इन्स्टॉलेशन जर करायचं आपल्याला तर ते कसं करायचं हे लक्षात आलं असेल ना तुम्हाला. ओके, सो एक छोटा अगेन एक एक्झाम्पल बघू आपण कशासाठी. तर टॉमकॅट कसं इन्स्टॉलेशन करायचं, आणखी काही गोष्टी आपल्या क्लिअर होतील. तर सर्वात आधी याला तुम्ही कमेंटेड मोड मध्ये टाकू शकता. कमेंटेड मोड मध्ये टाकल्यानंतर तुम्हाला इकडे यूज करता येईल न्यू फ्रॉम. क्लिअर? न्यू फ्रॉम यूज करता येईल इथे. तो कमेंटेड आहे तर तो वरचा काही एक्झिक्यूट होणार नाही. आणि देन इथे आता आपल्याला बेस इमेज कन्सिडर करा, तुम्हाला सेम बेस इमेज यूज करायची आहे उबंतू. यू कॅन यूज द वर्जन ना. उबंतू मध्ये उबंतू स्मॉल वर्जन तुम्ही देऊ शकता. इथे लेट्स कन्सिडर करा 22.04 तुम्ही यूज करताय. नेक्स्ट कमांड सांगत चला काय काय करणार आहोत आपण इथे. एपीटी गेट अपडेट. रन रन apt हायफन गेट अपडेट. सुडो यूज करायची नाही आहे आपल्याला. ठीक आहे. नेक्स्ट आपण काय करतो, टॉमकॅट इन्स्टॉल करायचा आहे. तर टॉमकॅटचा प्लॅटफॉर्म काय आहे आपला, जावा प्लॅटफॉर्म आहे. तर इथे तुम्हाला जावा इन्स्टॉलेशन करावं लागेल आधी. सो मी इथे काय करणार, अँडचा यूज करू शकतो. मला जर रन कमांड परत यूज करायची नाही आहे तर. ओके, आणि सेम लाईन मध्ये तुम्ही लिहू शकता apt हायफन गेट इन्स्टॉल. काय होतं कमांड, जावा इन्स्टॉल करायसाठी उबंतू मध्ये ओपन जेडीके 21 काहीतरी होतं ना. इन्स्टॉल जावा इन उबंतू काय होतं, ओपन जेडीके 21 समोर काय जेडीके जेडीके 21 पाहिजे आपल्याला 17. ठीक आहे, ही कमांड यूज करू आपण. फक्त वर्जन चेंज करू, 21 वाला वर्जन आहे. लेटेस्ट वर्जन ची कमांड नाही आहे काही ते. हा 21 काही नाही, तिथे फक्त वर्जन चेंज करायचं आपल्याला. 17 च्या जागेवर काय लिहिणार, 21.
21 और 17 पण काम करेल, काही प्रॉब्लेम होणार नाही तिथे. तर या पद्धतीने तुम्ही करू शकता. आणखी तुम्हाला काही इन्स्टॉलेशन करायचे आहे का, तर इथे अँड करून अजून परत लिहा तुम्ही, काय प्रॉब्लेम होणार नाही. आणि आणखी इथे जर तुम्हाला बेटर अंडरस्टँडिंग करायची असेल, बेटर व्यवस्थित लिहायचं असेल, तर इथे स्लॅश द्यायचा, फॉरवर्ड स्लॅश आहे वाटते, हा, आणि खाली लिहायचं याला. असं पण तुम्ही करू शकता. ठीक आहे, असं पण तुम्ही करू शकता. म्हणजेच तुमच्या कमांड्स तुम्हाला व्यवस्थित दिसून पडेल, एकाच लाईन मध्ये राहणार नाही ते, पण यूज करताना थोडस लक्ष द्यायचं. ओके, एवढं आपल्याला करायचं आहे. देन त्यानंतर आणखी काय करू शकतो आपण, -y येऊ शकतो या कमांड मध्ये. गुड, फाईन, झालं, जावा इन्स्टॉलेशन झालं. समोर काय करणार, समोर काय करतो आपण, बोला. सर लिंक ऍड करावी लागेल ना? लिंक ऍड करावी लागेल. सर ऍडचा यूज करतो आपण, सोर्स अँड डेस्टिनेशन यूज करतो. सोर्स कोणता राहणार आपला, तर आपल्याला यूज काय करायचं आहे, आपल्याला टॉमकॅट घेऊन यायचं आहे. टॉमकॅट डाउनलोडला असं क्लिक केलं तरी तो तुमचा ऑफिशियल पेज ओपन होईल. डाउनलोड खाली सेक्शन आहे, बट यू कॅन सी इन द लेफ्ट 9, 10, 11, whatever the version you are going to choose. I'm going I'm going with 9. कॉपी tar.gz, बायनरी डिस्ट्रीब्युशन्स आहे. बायनरी इथे तुम्हाला मिळेल ऑप्शन्स अवेलेबल. झिप मिळतीये tar.gz, 32 बीट, 64 बीट. आय एम गोइंग विथ tar. कॉपी लिंक, लिंक कॉपी केल्यानंतर सिम्पली याला इथे यूज करा. ASP इथे मेक शुअर करा की लास्ट मध्ये ASP वगैरे असं काही नाही आहे. देन डेस्टिनेशन, डेस्टिनेशन आपण काय केलं, /opt मध्ये ठेवतोय. तुम्ही टॉमकॅट इन्स्टॉलेशन केलाय तर मला सांगत चला पटापट. ऍड केलाय, ऍड केल्यानंतर ऍड कशासाठी यूज करता समजलं आता. एखादा पॅकेज जर तुम्हाला इन्स्टॉल करायचा असेल फ्रॉम इंटरनेट, तर तुम्ही सिम्पली ऍडचा यूज करू शकता. अदरवाइज येस, कर्लचा पण यूज करता येतो. कर्ल सोबत ऑप्शन्स यूज करून तो आपल्याला यूज करता येईल. एवढं आलं लक्षात, ऍड कमांड यूज कशी करायची. नेक्स्ट काय करतो आपण, एक पॅकेज आता /opt मध्ये गेलाय आपला. एक पॅकेज /opt मध्ये गेल्यानंतर आपण काय करतो, tar-xvf राईट. सो आणि आपण तो एक्सट्रॅक्ट करतो त्याला, आणि एक्सट्रॅक्ट करण्यासाठी कमांड अजून एक्झिक्यूट करावी लागेल. कोणती, रन tar रन tar bin. -xzf, and then आपल्या अपाचेचा पाथ, अपाचे पॅकेजचा पाथ, and then कुठे पाठवायचं आहे, तर /opt मध्ये पाठवायचं आहे याला पण. or simply not going with this, आपण काय करणार, opt ही वर्किंग डायरेक्टरी सेट करणार. तर cd कमांड करून आपण जसं जातो त्याच वे मध्ये इथे वर्क डायरेक्टरी यूज केली जाते. cd कमांड सारखं, की आपल्याला कुठे जायचं, /opt मध्ये जायचं आहे. अंडरस्टूड. देन opt मध्ये आल्यानंतर आपण काय करतोय, tar कमांडचा यूज करतोय. एकदम जसं लिनक्स वर काम करत होतात ना, तसंच इथे लक्षात ठेवायचं. देन हा टॉमकॅटचा व्हर्जन आहे ज्याला तुम्ही एक्सट्रॅक्ट करणार. क्लिअर. ह्या गोष्टी पण तुम्ही एक साथ करू शकता, बट ठीक आहे, आपण अंडरस्टँडिंग साठी असं इनफ करू शकतो. नेक्स्ट काय करणार, वर्क डायरेक्टरी. आता आपल्याला अगेन एक वर्क डायरेक्टरी सेट करावी लागेल. कुठे, /bin मध्ये. करेक्ट ना. वर्क डायरेक्टरी राहील आपली Apache this
स्लॅश बिन या पद्धतीने. ठीक आहे. नेक्स्ट काय असेल अजून? पोर्ट नंबर. एक्सपोज करणार आपण याला. एक्सपोज करणार आणि एक्सपोज मध्ये काय करणार आपण? ओके, स्लॅश ओपीटी लिहावं लागेल आपल्याला. ओपीटी स्लॅश ओपीटीच्या आतमध्ये आहे ना, तर ओपीटीच्या आतमध्ये अपाचे 3 अँड देन बिन. दॅट्स फाईन. ओके, देन एक्सपोज. एक्सपोज आता पोर्ट नंबर काय असतो आपला? 80:80:80. 8080. इथे एकच लिहायचा असतो एक्सपोज, अँड देन इथे आपल्याला द्यायचं आहे सीएमडी. सीएमडी फॉर एक्झिक्युटेबल कमांड. कशासाठी? तर आपल्याला टॉमकॅटला स्टार्ट करावं लागेल. तर टॉमकॅटला स्टार्ट करायचं आहे, तर कमांड काय असेल? काय करत होते आतापर्यंत? कॅटलिना डॉट एस एच. कॅटलिना डॉट एस एच ला एक्झिक्यूट करतो. तर सिम्पली इथे कॅटलिना डॉट एस एच लिहायचे डॉट / कॅटलिना, कॅटरीना नाही, कॅटलिना डॉट एस एच. नेक्स्ट याला काय करतो आपण? रन स्टार्ट करतो. करतो. स्टार्ट लिहिल्यानंतर काय होते ते तुम्ही करून बघा. मी करतोय रन. ठीक आहे, सिंपल आहे, एवढं काम करतोय आपण. आलं लक्षात? तुम्ही इथे लिहू शकता कमेंटेड मोड मध्ये. कमेंटेड मोड मध्ये असं लिहिणार स्टार्ट सॉरी टॉमकॅट Tomcat. असं लिहू शकता. एक्सपोज इट ऑन 20 असे कमेंट्स इथे ऍड करू शकता तुम्ही. ठीक आहे, जस्ट फॉर बेटर अंडरस्टँडिंग एवढं तुम्ही करू शकता. आता इथे एक बघा, हा जो व्हर्जन आहे टॉमकॅटचा, दिसतोय टॉमकॅट 9 अँड दी व्हर्जन, करताय का इथे? आणि होम डायरेक्टरी स्लॅश ओपीटी स्लॅश अपाचे टॉमकॅट. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या परत परत रिपीट होतात. दिसतंय इथे टॉमकॅट हम्म. इकडे पण आहे, इकडे पण आहे. तर अशा ज्या गोष्टी आहेत डिफरंट नेहमी नेहमी यूज होणाऱ्या. आणि वन मोर थिंग की हा समोर जाऊन चेंज पण होऊ शकतो. टॉमकॅट 10 घेतलं कोणी तर, हम्म. राईट ना? तर अशा ज्या गोष्टी आहेत ह्याच आपण एन्व्हायरमेंट ठेवू शकतो. एन्व्हायरमेंट मध्ये कसं ठेवणार तुम्ही? तर स्टार्टिंगलाच, फाईलच्या स्टार्टिंगलाच इथे एन्व्हायरमेंट सेट करून ठेवा. एन्व्हायरमेंट मध्ये इथे जे बेसिक एन्व्हायरमेंट यूज केले जातात ते सांगतो तुम्हाला. टॉमकॅटच्या यामध्ये की अँड व्हॅल्यू, की आणि व्हॅल्यू आता अपडेटेड व्हर्जन मध्ये आहे, इक्वल्स टू घ्यावं लागतं. ठीक आहे, नाहीतर आपण मागे काय करायचो की इक्वल टू न देता स्पेस देता आपण व्हॅल्यू लिहायचो. बट आता इथे द्यायची आहे आपल्याला की. की असेल, लेट्स कन्सिडर करा एक व्हेरिएबल आपण क्रिएट करतोय टॉमकॅट अंडरस्कोर व्हर्जन, कारण तो व्हर्जन आहे जो चेंज होऊ शकतो कंटिन्युअसली. आणि ते आपण देतोय हा व्हर्जन व्हॅल्यू मध्ये. आणि आता हा जो आहे व्हेरिएबल आपण यूज केलेला, हा व्हेरिएबल आपण इथे यूज करणार. कसा यूज करणार सर? कसं यूज करणार सांगा? तर काय करायचंय तुम्हाला? कर्ली ब्रॅकेट यूज करायचं आहे आणि नंबर काढायचा आहे आणि व्हेरिएबल यूज करायचं आहे. दॅट्स इट. कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये. सोपं आहे की कठीण आहे? सोपं आहे. सोपं आहे, राईट. सो जिथे जिथे तुम्हाला हे दिसतंय तिथे तिथे तुम्ही यूज करा. आता त्याला नंबर जिथे जिथे दिसतोय तिथे तिथे आपण यूज करू शकतो. टॉमकॅट अंडरस्कोर व्हर्जन. सर, येस. टॉमकॅट व्हर्जन ते कॅपिटल मध्येच आहे. येस. सर एक विचारू का? हा बोला. जर आपल्याला उबंटूचं व्हर्जन जर माहिती नसलं तर तिथं लेटेस्ट टाकू शकतो आपण? हा, तर जे इथे नाही टाकलं तरी काय फरक पडत नाही व्हर्जन उबंतू. बट उबंतूचे नवीन डिफरंट डिफरंट व्हर्जन्स आहेत. जर तुम्हाला स्पेसिफिक पाहिजे असेल तर लिहा.
काय प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही नाही लिहिलं तर तो जो असेल लेटेस्ट वाला तो त्याच्यावर काम करेल. इट डिपेंड्स ऑन अस की तुम्हाला काय पाहिजे. चेक करून घ्यायचं अप्लिकेशन कोणत्या उबंतूच्या व्हर्जनवर चालते. हे सगळं व्हर्जन्स वगैरे कोण सेट करतं? हे सगळं व्हर्जन जेव्हा आपला प्रोजेक्ट सेट होतो ना तेव्हा सेट केला जातं. डेव्हलपर्स बसलेले असतात, आर्किटेक्चर बसलेला असतो, आर्किटेक्टर बनलेला ते हे सगळे मिळून काय करतात, आपला प्रोजेक्ट मध्ये कोणते व्हर्जन्स असायला पाहिजे, उबंतूचं काय, अपाचेचं काय, टॉमकॅटचं काय, हे सगळं सेट होतं. त्याच्यानंतर हे डिसाईड केलं जातं. तर इट डिपेंड्स ऑन प्लॅनिंग की व्हर्जन्स काय असतील. ठीक आहे. सो दॅट्स वाय वी आर क्रिएटिंग हिअर tomcat अंडरस्कोर वर्जन एक व्हेरिएबल. सो सी env एन्व्हायरमेंट आणि हा आपण पास करतो इकडे. इझी आहे. आता जिथे जिथे तुम्हाला वर्जन दिसतोय तिथे तुम्ही हे यूज करा. इथे दिसतोय नंबर, करेक्ट. इथे खाली पण दिसतोय, तिथे पण तुम्ही यूज करा. हा नंबर कट. गुड. आता जर कोणी आलं आणि ह्या फाईलला बघितलं तर याला प्रत्येक ठिकाणी तो नंबर टाकायची गरज पडेल का? नाही. एका ठिकाणी नंबर टाकेल, बाकी सगळ्या गोष्टी तर सेमच आहे. तर इथे पण इझी काम झालंय एन्व्हायरमेंट यूज करून. परफेक्ट. आणखी इथे चेंज करू शकता तुमचं स्लॅश ओपीटी, राईट. स्लॅश ओपीटीच्या जागेवर तुम्ही एक आणखी टाकू शकता टॉमकॅट होम डायरेक्टरी एन्व्हायरमेंट. टॉमकॅट होम डायरेक्टरी असा एक एन्व्हायरमेंट अगेन तुम्ही बनवू शकता, ज्याचा तुम्ही पाथ देणार हा एवढा स्लॅश ओपीटी स्लॅश अपाचे. अंडरस्टूड आहे का? अंडरस्टूड आहे की नाही सांगा. येस सर. हम्म. आणि वन मोर थिंग इथे बाकी कमांड्स पण तुम्ही यूज करू शकता. जर तुम्हाला हे पॅकेजेस वगैरे इन्स्टॉल झाले आहेत, पॅकेज इन्स्टॉल झाला आहे, हा पॅकेज आला नाही ते .tar.gz, बट हा काय करून ठेवेल, एक तुमचा स्टोरेज ऑक्युपाइड करून ठेवेल. तर तुमची कंडिशन असेल की यार एकदा हा पॅकेज आपला आलाय, एक्सट्रॅक्ट झाला, एक्सट्रॅक्ट झाल्यानंतर हा पॅकेज तर असाच पडून राहणार. तर याला तुम्ही डिलीट करा, जेणेकरून तुमचा जो डॉकर फाईलचा साईज असेल तो कमी होईल. त्यामध्ये याचा साईज इन्क्लुडेड राहणार नाही, कारण हा डिलीट होऊन जाईल. कळलं? तर इथे rm कमांड पण तुम्ही यूज करू शकता, rm-rf टू डिलीट दिस पॅकेज. क्लिअर? ती तर नंतरची गोष्ट राहिली. आपण याला आता एक्झिक्यूट करून बघू. एवढं कळलं? एवढं कळलं की नाही ते सांगा. येस Yes, सर. sir. गुड. So simply let's try it. Git add. Okay. Git add. Then काय करणार आपण? Commit. तर इथे काय करणार? Tomcat docker file. एक थोडस आपल्याला ट्राय करावं लागेल याला एकदा. कमिट झालं का? लेट मी चेक. पुश. ओके, देन
कम टू अवर मशीन. किलर कोडा यूज करायचा आहे तो करा, अदरवाइज तुमची ऑफिशियल मशीन यूज करा. इट्स ऑन यू. सो git pull origin main. काही इश्यूज येतील आपल्याला, ते चेक करून घेऊ आपण. bult build -t आणि त्याचे रिझोल्युशन्स काढू. सो docker build -t tom v1 and then docker file enter c. काम करायला सुरू केलं आहे त्यांनी. आपण इथे एक एन्व्हायरमेंट ऍड करायचं विसरलो. उबंतू आहे ते नॉन इंटरॅक्टिव्ह ऍड केलं नाही आहे, तर तो इश्यू परत नको द्यायला. तो एन्व्हायरमेंट ऍड करायचं विसरलो आपण. बघू आले इश्यू तर आपण रिझॉल्व करू. सर, येस. तो एन्व्हायरमेंट एव्हरी टाइम ऍड करावा लागेल. हा, उबंतू वगैरे यूज करताय तुम्ही तर यूज करावं लागेल. लेट्स सी, जर इश्यू आला तर आपण यूज करू, नाही तर नो वरीज. ठीक आहे. लेट इट कम्प्लीट. जावा इन्स्टॉलेशन चालू आहे. काहीतरी इश्यू देतोय. doctime html public something like ओके. ओके, ऍड मध्ये आपण काय केलंय, व्हर्जन टाकलेला आहे, तो आयडेंटिफाय करत नाहीये की आपल्याला कोणता व्हर्जन करायचा आहे. ऍड मध्ये ते वर्क करणार नाहीये. सो सिम्पली मला इथे चेंजेस पाहिजे. इथे मला व्हर्जनच यूज करावं लागेल. तर येस, इथे एक चेंज करू शकता तुम्ही. ऍड कमांड सोबत जर हे काम करत नाहीये तर तुम्ही इथे कर्ल कमांड यूज करू शकता, जे की बेस्ट प्रॅक्टिस असते. ऍडचा यूज होत नाही आता मॅक्सिमम. काय केलं जातं, कर्ल केलं जातं डायरेक्टली. रन curl कर्ल असं. आणि कर्ल जर कमांड अवेलेबल नसेल तर तुम्हाला इथे अगेन त्याला इन्स्टॉल करावं लागेल. JDK कर्ल. इथे कर्ल जर इन्स्टॉल अवेलेबल नसेल, उबंतू मध्ये होऊ शकते अवेलेबल नाही आहे. सो यू शुड इन्स्टॉल इट फर्स्ट. ठीक आहे, हे झालं. नेक्स्ट आणखी काय करणार, इथे लेट मी चेक. हा, तो इंटरॅक्टिव्ह मोड पण ऍड करून टाकू इथे. env त्याला स्टार्टिंगला ऍड करू. env काय होतं ते, डेबियन फ्रंट एंड नॉन इंटरॅक्टिव्ह. हा, एक टाकून दिलाय. देन त्यानंतर रन अपडेट होणार, इन्स्टॉल होणार OpenJDK. कर्ल पण एक इन्स्टॉल होणार. ठीक आहे, हा वर्जन आपण सेट करतोय टॉमकॅटचा. आणि कर्ल टॉमकॅट 9 हे बरोबर आहे वर्जन. इथे तो चेक करेल. बिन पण चेक करेल. अपाचे 2CTL, सॉरी अपाचे टॉमकॅट वर्जन tar
वर्किंग डायरेक्टरी, ठीक आहे, ओपीटी, देन त्यानंतर रन. हे तर व्यवस्थित दिसतंय मला. rxzf वर्किंग डायरेक्टरी, देन चेंज करतोय आपण वर्किंग डायरेक्टरी कुठे, दिस लोकेशन. आपण असं पण करू शकतो, टार कमांड आपण नंतर एक साथ यूज करू शकतो. पाईप कमांड माहिती आहे तुम्हाला? पाईप कमांड काय मल्टिपल करते? कमांड, मल्टिपल कमांड यूज करण्यासाठी. ऍक्च्युअल यूज केस काय असतो? याचा आउटपुट, हा जो आउटपुट, फर्स्ट आउटपुट हा जो, दुसऱ्याचं इनपुट असतं सर. राईट. तर आपण इथे स्लॅश ओपीटी यूज न करता आपण डायरेक्टली पाईप यूज जर केला आणि त्याला टार एक्झिक्यूट करतोय तर होईल काम? काम होईल की नाही? मी काम करतो, याला खालच्या लाईन मध्ये घेतो, ओपीटी काढून घेऊ आपण आणि पाईप यूज करू. ठीक आहे, पाईप यूज केल्यानंतर आपण इथे टार कमांड एक्झिक्यूट करू शकतो डायरेक्टली. तो काय करेल, सेम डायरेक्टरी मध्ये टार क्रिएट करेल, टार xzf, अँड देन काय करतो आपण, तो जो आउटपुट येणार त्यालाच तो स्लॅश ओपीटी मध्ये पाठवून देणार, कॅपिटल सी फॉर द लोकेशन. दॅट्स इट. बाकी एक्स्ट्रा काही करायची गरज पडणार नाही आपल्याला, इथे होऊन जाईल काम. तर जेव्हा तुम्ही फाइल्स लिहिताय, स्क्रिप्ट लिहिताय, तर हे थोडेसे कन्सेप्ट अप्लाय करायचे. तुम्ही अँडचा यूज करताय, देन त्यानंतर पाईपचा यूज करताय, जस्ट आपलं जे काम आहे, आपले जे कमांड्स आहेत, डॉकर फाईल आपण जे क्रिएट करणार त्याचा साईज वगैरे कमी ठेवण्यासाठी. आता हा जो पॅकेज क्रिएट झालेला आहे, पॅकेज आपला जो इन्स्टॉल झालेला असणार आहे, त्या पॅकेज तुम्ही रिमूव्ह पण करू शकता. रिमूव्ह केल्यानंतर अजून आपला साईज थोडा कमी होईल. लेट मी चेक. हा, ओके. आता इथे जर आला हा, त्याच्यानंतर ही कमांड आपल्याला रिक्वायर्ड नाही आहे, तर इथे आपण ही काढून घेऊ. नेक्स्ट. ओके, वर्किंग डायरेक्टरी अपाचे टॉमकॅट बिन ओपीटी एक्सपोज, ठीक तर दिसतंय आता मला. ऍट यामध्ये आणखी चेंजेस करू शकता तुम्ही. एन्व्हायरमेंट्स बनवू शकता एक पूर्ण पॅकेजचा, बट त्याला तेवढं जायची गरज नाही आहे. आपण पुश करून चेक करू होतंय की नाही वर्क. ओके, पुश झालेला आहे. सो देन बिल्ड करून बघू.
तर याने काय होणार, कळलं का तुम्हाला इथपर्यंत कशा पद्धतीने लिहायचं आहे? तुम्ही पण लिहा, तुम्ही पण ट्राय करा कशा पद्धतीने इथे डॉकर फाईल लिहिणार. हे एक झालं. आणखी एक आहे यामध्ये, हे तर आपण नॉर्मल फाईल लिहितोय, हे नॉर्मल फाईल लिहितोय आपण, सिंगल सिंगल याच्यामध्ये काम करतोय. बट यस, एक आणखी कन्सेप्ट असतो, तो मी तुम्हाला सांगतोय. आता हे झालं तरी ठीक, बट येस, आय थिंक यू गॉट दी फुल कन्सेप्ट. तर एक आणखी यामध्ये कन्सेप्ट असतो मल्टी स्टेज डॉकर फाईल. मल्टी स्टेज डॉकर फाईल. आता मल्टी स्टेज डॉकर फाईल काय असते, तर इथे आपण काय केलंय, आपल्या इमेज मध्ये लक्ष घ्या, आपण स्टार्टिंग टू एंड एकाच याच्यामध्ये काम केलेलं आहे. पॅकेज पण आपल्याला इथेच इन्स्टॉल होणार, आणि देन जे काही पेजेस वगैरे आहेत तेच इथे आपले वर्क होणार. करेक्ट. अप्लिकेशन फुल स्टार्टिंग टू एंड एकाच स्टेज मध्ये कंप्लीट होतीये. बट आता इथे होणार काय, आपला जो इमेज क्रिएट होणार तो ऍटलिस्ट 500 MB 300 MB च्या आसपास जाईल, जे की एक काय त्या इमेज साठी खूप जास्त मोठी साईज आहे. मग देन इथे काय केलं जातं, ह्या पार्ट्सला जर आपल्याला हे यूज करायचं असेल किंवा कुठलंही यूज करायचं असेल तर यांना डिवाइड केलं जातं. ओके. हे डिवाइड कसं केलं जाईल, तर स्टेजेस मध्ये डिवाइड केलं जाईल. स्टेजेस मध्ये कसं म्हणणार सर, तर लेट्स कन्सिडर, आता आपल्याला ह्या पॅकेजची गरज आहे, तर पॅकेज सर्वात आधी इन्स्टॉल केलं जाईल युजिंग सम डिफरंट कमांड. ठीक आहे. जसं लेट्स कन्सिडर करा, तुम्ही उबंतू मशीनचा यूज करताय पॅकेज इन्स्टॉलेशन साठी, तुम्ही पॅकेज इन्स्टॉलेशन केलाय, दॅट्स ओके. बट आता तो पॅकेज तुम्हाला नकोय, तो फक्त टेम्पररी पर्पज साठी तुम्हाला पाहिजे होता, देन त्यानंतर तो तुम्ही रिमूव्ह करू शकता, त्याला यूज करायची गरज नाहीये असं जर तुम्ही म्हटलं तर ते पण करता येईल. त्यासाठी इथे स्टेजेस मध्ये डिवायडेशन केलं जातं. तर लेट्स सी, हा काय म्हणतोय, तर मल्टी स्टेज टेक्निक दॅट युजेस द मल्टिपल फॉर्म. ओके. मल्टिपल फॉर्म यूज केला जाईल. जसं इथे आपण एक फॉर्म यूज केलाय, हा उबंतू याने काय केलाय, टॉमकॅटचा व्हर्जन डाउनलोड केलेला आहे, दॅट्स इट. त्याच्यानंतर आपण ह्या कमांड इथे एक्झिक्यूट करणार नाही, ह्या कमांड एक्झिक्यूट करण्यासाठी आपण दुसरा फॉर्म लिहिणार. तर ऍक्च्युअली काय असेल, दुसरा फॉर्म मध्ये ज्या काही कंडिशन्स आपण लिहिणार त्यावरून आपल्या इमेजचा साईज सेट होईल. ओके. आणि हा जो आहे हा फक्त आणि फक्त यूज आपला व्हर्जन डाउनलोड करण्यासाठी यूज होईल. त्यानंतर हा व्हर्जन वगैरे आपल्या बेस इमेज मध्ये, आपल्या ऍक्च्युअल डॉकर फाईल मध्ये राहणार नाही. तर त्याला तेच म्हणायचं आहे. इकडे बघा तुम्ही, डॉकर काय करताय, टेक्निक दॅट युजेस द मल्टिपल फॉर्म स्टेटमेंट इन अ सिंगल डॉकर फाईल to create highly optimized, small, secure, final image by separating build time dependencies from runtime dependencies. कळलं? ह्या दोन लाईन मध्ये तुम्हाला समजेल की आपल्याला काय, का बरं मल्टी स्टेज डॉकर फाईल यूज करायची. याचा छोटं मोठं एक्झाम्पल बघा, याने इथे दिलेलं आहे. काय करता येते, गोलँगचा यूज करतोय अल्पाईन मधला, आणि ऍज अ बिल्डर इथे ऑप्शन यूज करायला लागतात, स्टेज 1 स्टेज 2. ओके. स्टेज 1 स्टेज 2 तुम्हाला इथे दिसेल. आणि काय आहे, तर अल्पाईनचा यूज आहे इथे ऍज अ बिल्डर. हा काय करेल, बिल्ड करेल इथून ऍप डॉट जार, जे काही असेल ऍप डॉट गो, वॉट एव्हर इट इज, तो काय करणार, फक्त हे त्या अप्लिकेशनला क्रिएट करायसाठी काम करेल. कळलं? देन त्यानंतर हे वर्किंग जर झालं, तर हे वर्किंग झाल्यानंतर यांचा यूज केस कधी होणार, तर हा फक्त आणि फक्त रेफरन्स घेणार. इथे कॉपी दिसतंय, इथे कॉपी सेकंड स्टेज मध्ये बघा, कॉपी फ्रॉम बिल्डर. कोण बिल्डर आहे, तर हा वरती बिल्डर आहे. ओके. आणि याने जे काम केलं आहे ते फक्त इकडे कॉपी करायचं आहे, दॅट्स इट. देन हे काम आपल्या ऍक्च्युअल इमेज मध्ये राहणार नाही. राहणार काय, तर इथून आलेला जो आउटपुट असेल तो आउटपुट इकडे राहणार फक्त. अंडरस्टूड गाईज? मल्टी स्टेज डॉकर बिल्डचा कन्सेप्ट समजत आहे? Yes, sir. इम्पॉर्टंट आहे. आणि मल्टी स्टेज डॉकर फाईल, व्हॉट इज मल्टी स्टेज डॉकर फाईल, क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल, हे गॅरंटी.
म्हणून मी तुम्हाला इथे तुमचा कन्सेप्ट क्लिअर करतोय की या पद्धतीने काम होईल. इथे तर बिल्डिंग होईल, इथे पूर्ण पॅकेजेस वर काम होईल आणि हा पॅकेज दुसऱ्या ऍक्च्युअल मध्ये फक्त रेफर केला जाईल, कॉपी केला जाईल. पूर्ण हे जे कमांड एक्झिक्यूट होतील यामधलं तिथे काहीही राहणार नाही. फक्त जो आउटपुट बनेल याचा तो आउटपुट आपण यूज करणार दुसऱ्या फॉर्म मध्ये. कळलं? दुसऱ्या फॉर्म मध्ये आउटपुट आपण यूज करतोय, तर हे जे काही प्रोसेस झाली असणार आहे ही आपल्या ऍक्च्युअल इमेज मध्ये राहणार नाही. इथे पॅकेज जरी डाउनलोड झाला असेल तो सुद्धा त्या आपल्या ऍक्च्युअल इमेज मध्ये राहणार नाही. दॅट इज व्हाय तो काय बोलतोय, आपल्याला एक ऑप्टिमाइज, हायली ऑप्टिमाइज, स्मॉल, सिक्युअर फायनल इमेज मिळतोय. अंडरस्टूड? अंडरस्टूड? समजलं? येस सर. ओके. सो या पद्धतीने तुम्हाला मल्टीस्टेज डॉकर फाईल पण क्रिएट करता येणार. कन्फ्युजन आहे का? एखादा एक्झाम्पल बघतोय मी माझ्या गिटलॅब वर असेल मल्टीस्टेज डॉकर फाईलचं एक्झाम्पल. जे आपण आतापर्यंत काम केलं आहे तेच आपण काम करू. इथे मी हे लिहिलेली आहे डॉकर फाईल, बघू नंतर ना त्याला. हा मल्टीस्टेज डॉकर फाईल. तर बघा इथे मल्टीस्टेज डॉकर फाईल मध्ये मी काय केलेलं ऍक्च्युली, मी ही डॉकर फाईल इकडे कॉपी करतो, परत लिहायला टाइम नको लागायला म्हणून काढून ठेवतोय. मल्टीस्टेज डॉकर फाईल इथून लिहितोय मी. याला कमेंट करू, कंट्रोल प्लस क्वेश्चन मार्क केलं तर कमेंट होऊन जातो. डिवाइड करू शकता तुम्ही असं तुमच्या पद्धतीने, ते नाही लिहिलं तरी चालेल. हा, तर आपल्याला इथे लक्ष द्यायचं आहे. इथे काय होतंय, मी एक छोटा लिनक्स यूज करतोय. आपल्या उबंतू पेक्षा पण छोटा लिनक्स आहे हा, अल्पाइन म्हणून त्याचा एक व्हर्जन यूज करतोय आणि याचा डाउनलोडर यूज करतोय. याला काय यूज करतो आपण, याला नाव देऊ शकतो ऍज अ बिल्डर, ऍज अ डाउनलोडर, ऍज अ वर्कर, व्हॉट एव्हर द जे पण तुम्हाला द्यायचं असेल. तर डाउनलोडरचं इथे नाव दिलंय इथे मी, अँड देन त्यानंतर इथे बघा एक एन्व्हायरमेंट सेट केलाय टॉमकॅट अंडरस्कोर व्हर्जन. काय दिलं इथे, व्हर्जन टॉमकॅटचा. ओके. देन त्यानंतर वर्किंग डायरेक्टरी सेट केली आहे स्लॅश टेम्प रन एपीके. यामध्ये अल्पाइन मध्ये एपीके हा पॅकेज मॅनेजमेंट यूज केला जातो. एपीके ऍड आणि ही कमांड आहे नो कॅचे कर्ल टार. तर हे इन्स्टॉलेशन साठी यूज केला जातो. आपण जसं एपीटी गेट इन्स्टॉल यूज करतो ना, तर इथे काय केलं जातं यूज, एपीके ऍड ह्या अल्पाइन मध्ये. हा ओके. आणि अल्पाइन वगैरे यूज होतात आता सध्याच्या कंडिशनला, ही छोटे लिनक्स मशीन्स असतात ते यूज होतात. एपीके ऍड हायफन हायफन नोकियाचे काय करणार, तो कर्लला इन्स्टॉल करणार, टारला इन्स्टॉल करणार, अँड नेक्स्ट इथे तुम्ही तो कर्ल इन्स्टॉल केल्यानंतर काय करेल, कर्ल हायफन ओ त्या साईट वर जाणार. कोणत्या, जिथे आपण आता गेलो होतो टॉमकॅटच्या. सेम इथे टॉमकॅट अंडरस्कोर व्हर्जन इथे लिहिलेलं आहे, बिन अपाचे टॉमकॅट आणि टार डॉट घेऊन येईल. ठीक आहे. अरे वा, मी जे मगाशी लिहिलंय त्याच पद्धतीने आहे. ठीक आहे, व्हेरी गुड. इथे याने टार कमांड पूर्ण यूज केलेली आहे, टार XZF अपाचे टॉमकॅट व्हर्जन अँड देन दिस वन. तर याने काय होणार, जो पॅकेज आपला इथे इन्स्टॉल होतोय तो पॅकेज सिम्पली एक्स्ट्रॅक्ट होणार. आता इथे बघा, हे याने यूज केलंय फक्त आणि फक्त पॅकेज इन्स्टॉलेशन साठी, पॅकेज डाउनलोडिंग साठी. नेक्स्ट पहिली स्टेज झाली. दुसऱ्या स्टेज मध्ये लक्ष द्या. दुसऱ्या स्टेज मध्ये तो काय करतोय, जावा इन्स्टॉल करतोय. जावा कशासाठी रिक्वायर्ड असतो, जावा रिक्वायर्ड असतो टॉमकॅटला रन करण्यासाठी. तर टॉमकॅटला रन करण्यासाठी जावा इन्स्टॉल आहे. इथे तो तुमचा जावा इन्स्टॉल करेल. जावाची बेस इमेज यूज करतोय. बेस इमेज कुठे असणार, डॉकर हब वर असणार. ठीक आहे.
आणि देन त्याने दोन एन्व्हायरमेंट इथे क्लिक केले आहेत, कॅटेलिना अंडरस्कोर होम, जो की आपला /opt/tomcat मध्ये असेल. देन एक आणखी याने एन्व्हायरमेंट यूज केला आहे पाथ. पाथ मध्ये काय दिलेलं आहे यांनी, कॅटेलिनाचा पाथ सेट केलेला आहे /opt/tomcat. ठीक आहे, /opt/tomcat/bin इक्वल्स टू $path. तर हे आपलं लिनक्स मशीन मध्ये पाथ सेट करायची प्रोसेस असते, कॅटेलिनाचा होम पाथ. तुम्ही इथे व्हॉल्यूम पण ऍड करू शकता, व्हॉल्यूम अँड देन कॉपी. मेन कन्सेप्ट असेल हा कॉपी कन्सेप्ट. कुठून कॉपी करतोय, तर जो आउटपुट आहे, आउटपुट कुठून डाउनलोड करायचं आहे, इकडनं. इथे जे काम झालेलं आहे ते फक्त मला इकडे पाहिजे, फ्रॉम डाउनलोडर /temp मध्ये, टेम्प डायरेक्टरी मध्ये apache -tomcat आणि स्टार. हा स्टार म्हणजेच काय असेल, कुठलं पण apache tomcat च्या समोर काहीही असू दे, स्टार मीन्स तो काय करेल, त्या पॅकेजला सिलेक्ट करेल. कळलं, apache tomcat आणि हायफन देऊन स्टार म्हणजे जो काही वर्जन असू दे तो घेऊन येणार. आणि कॅटेलिना अंडरस्कोर होम कुठे घेऊन येणार, तर /opt/tomcat मध्ये. कुठे घेऊन येणार, /opt हा पाथ असेल हा, तर पाथ काय सेट केला इथे, /opt/tomcat. तर हे जे इथे वरती काम होते /temp/ इथे, हे कुठे येणार, /opt/tomcat मध्ये. ठीक आहे, देन सिम्पली एक्सपोज इट अँड स्टार्ट कॅटेलिना एस एच. आता हे जे वरती हे झालेलं आहे, हे आपल्या या बेस ऍक्च्युअल इमेज मध्ये राहणार नाही. कळलं का? काय आवाज येतोय? Yes, येस सर. sir. येस सर. ओके. सो सिम्पली काय करा, मी ह्याला पुश करतो आणि तुम्ही एक्झिक्यूट करून बघा. आन्सर वगैरे याच्यात काही प्रॉब्लेम्स येतात ते वगैरे रिसॉल्व कसे करणार तुम्ही ते सांगा मला. ठीक आहे, मी पूर्ण अंडरस्टूड करून दिलेलं आहे तुम्हाला की कशा पद्धतीने काम होईल मल्टी स्टेज मध्ये. एक्झिक्यूट करून बघा याला. आणि हे कुठे चाललंय, तुमच्या रेपॉझिटरीवर चाललंय. सो रेपॉझिटरी एक्सेसिबल आहे फॉर एव्हरीवन, राईट. सिम्पली कॉपी इट. या पद्धतीने सर्च करू शकता तुम्ही रेपॉझिटरी. Simply copy, try, modify, whatever you want to do. Okay? Commit mu multi-stage. ठीक आहे. हे सेपरेट करून बघायचं. मी कमेंटेड ठेवलाय पूर्ण कंटेंट म्हणून कमेंटेडच करायचं असं काही नाहीये. सेपरेट करून बघा. आधी एक करा, नंतर तो दुसरीकडे कॉपी करून ठेवा, दुसरा यूज करा, अशा पद्धतीने. ठीक आहे. पुश झालेला आहे कंटेंट. हा ओके, हे बंद झालेलं आहे. तर आता टेस्ट कसं करणार त्याला. ठीक आहे, काय नाही, तुम्ही ट्राय करा, होऊन जाईल. ट्राय करणार तर होईल का? हो सर. येस. येस सर. तर मी सध्या आताच्या कंडिशनला इथेच ठेवतोय. उद्या आपण दुसरा कुठला नवीन टॉपिक बघू. डॉकर फाईल हा तुम्हाला